तर आज मी कार्तिकसाठी बनवणार आहे सोयाबीन फ्राय करणार आहे टिफिनसाठी. कारण तो असं नॉर्मली सोयाबीन खात नाही ना, म्हणून टिफिनला म्हटलं ॲटलिस्ट थोडं फ्राय करून तरी दिलं तर तो खाईल. तर आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये राई आणि जिरे अशी फोडणी दिलेली आहे आणि नंतर सोयाबीन त्याच्यामध्ये टाकलेत आणि एका हातामध्ये कॅमेरा आणि एका हातामध्ये असं मिक्स करताना थोडासा प्रॉब्लेम होत होता. तर आता चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार घालायचं आणि परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान आणि थोडा फ्राय होईल इथपर्यंत ते मिक्स करून घ्यायचं. छान असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला थोडं फ्राय करायचं. तर छान लागतं. चपातीसोबतही खाऊ शकतात किंवा आपण असंही खाऊ शकतो. तर इथे मी थोडंसं लाल तिखट टाकून कार्तिकचा टिफिन रेडी झालेला आहे. सोयाबीन फ्राय असं काय असलं की तो खातो व्यवस्थित. अशा प्रकारे सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे आणि जास्त करून मुलं सोयाबीनची भाजी खात नाही, तर ही अशी काय बनवली ना, थोडा त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे पण टाकला ना तर छान लागतं. कार्तिक तशीच खातो, अशी नुसतीच खातो. तर कार्तिकचा टिफिन रेडी झालेला आहे. आता त्याला मी शाळेमध्ये सोडवून येते. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हळद झाली, लग्न झालं, आता आली आहे मी जॉबवर. ॲक्च्युली घरी खूप सारा पसारा पडलेला आहे. ॲक्च्युली एवढं लग्न हळदीचे जो काय काम माझं तसं सगळं पडलेलं आहे. पण आज मी आली आहे जॉबवर. काल सुट्टी होती माझी, पण काल मला एवढं करायला जमलं नाही एका दिवसामध्ये, कारण हळदीच्या दिवशी पण खूप लेट झालं झोपायला आणि लग्नाच्या दिवशी पण आम्ही खूप लेट झालं. त्याच्यामुळे काल इतका वेळ नाही मिळाला की म्हणजे अर्धा दिवस झोपण्यातच गेला खरं म्हणजे. तर आता आली आहे मी जॉबवरती. तर बघूया आता घरी जाऊन रोज थोडंसं आवरेल. जसं मी घरी जाऊन जशी रोज थोडी तयारी केली तसंच सेम मला करावं लागेल. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आपण. भेटूया थोड्या वेळातच. आता मी बसली आहे पॅन्ट्रीमध्ये. पूनम चहा कधी देते त्याची वाट बघते. पूनम जल्दी दो. सकाळी लवकर निघाले म्हणून काय खायला मिळालं नाही, म्हणजे नाश्ता काही केला नाही. तर सकाळची ज्यावेळेस शिफ्ट असते त्यावेळेस इथे एवढंच मी मोस्टली म्हणजे सब जण यही भी आके नाश्ता करते ना पूनम. मॉर्निंग शिफ्ट ज्याची असेल तो इथेच येऊन व्यवस्थित नाश्ता करतो, कारण सगळे धावपळ करत येत असतात. आणि मग पूनम इथे सकाळी आम्हाला चहा देते. तर चला आता पूनम आणि आम्ही सोबत चहा घेणार आहोत. फायनली पूनमने चहा दिलेला आहे. हा माझा, हा पूनमचा आणि पूनम इथे. चलो चाय पिऊ आपण. तर आता आम्ही आलो आहे लंच करायला. 4 वाजले. आज पण आमची ट्रेनिंग चालू आहे वॅक्सिंग आणि फेशियलची. तर आम्हाला फक्त 10 मिनिटाचाच वेळ आहे की 10 मिनिटामध्ये लंच करून घ्या, कारण ट्रेनिंग अजून कंटिन्यूज होणार आहे. माझ्यासोबत पायल पण आहे. पायल आणि मी सोबत जेवतोय. हा ॲक्च्युली आज पायलने टिफिन आणला नाही, तर आम्ही बोललो की आपल्याकडे वेळ कमी, तर आपण शॉर्टकटमध्ये आता शेअर करूया जो टिफिन आहे तो. नंतर मग बघूया काहीतरी लस्सी वगैरे पिऊ ट्रेनिंग संपल्यानंतर. चला आता लंच करून घेतो. पहिला लस्सी पिण्यासाठी चाललो आहे. आज कोणा जायचीच का म्हणतात की हां तुझं मन आहे माझं मन. चलो पूर्ण लस्सी प्यायची तुम्हाला. थोडंसं बोल रही हो, आता
तर आता आम्ही करतोय लस्सी पार्टी. हिने तर हाफच घेतली कारण तिला पूर्ण जात नाही. मला हा बाहेरला. होते. तर लस्सी पार्टी करतोय. पूनम थोडी बिझी झाली म्हणून ती थोड्या वेळाने येईल. तोपर्यंत आम्ही एन्जॉय करतो लस्सी. आता मी निघेलच थोड्या वेळात घरी जाण्यासाठी. आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.